अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांच्या उत्तरामध्ये प्रश्न क्रमांक 4. अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांच्या उत्तरामध्ये माननीय मंत्री महोदयांनी उत्तर वाचलंय असं मी गृहीत धरतो, पण जे काय उत्तर आहे अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये असं काही जमिनीवर घडलेलंच नाही असं माझं म्हणणं आहे. अध्यक्ष महोदय, उत्तरामध्ये असं लिहिलंय की डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली व कृषी विभागाने संयुक्त क्षेत्रीय पाहणी केली. अध्यक्ष महोदय, अशी कधी पाहणीच झाली नाही, आणि जर झाली असेल तर कुठल्या दिवशी झाली, कोणाकोणाला घेऊन, कुठल्या टीमनी, कुठल्या तालुक्यामध्ये, कुठल्या गावामध्ये ते लोक गेले, ह्याची आम्हाला कधीतरी माहिती द्यावी अध्यक्ष महोदय. दुसरा विषय असा आहे की ही जी कृषी विद्यापीठ आहे अध्यक्ष महोदय, ही नेमकं काय संशोधन करते कोकणामध्ये आम्हाला काय कळायला मार्ग नाही. त्याचा फायदा आमच्या शेतकऱ्यांना किती होतो आम्हाला काय माहीत नाही. फंडिंगच्या नावाखाली आपण सातत्याने कृषी विद्यापीठाला पैसे देतो राज्य सरकार म्हणून, पण त्याचं रूपांतर शेतकऱ्यांच्या फायद्याचं किती होतं अजूनपर्यंत कळायला मार्ग नाही. दुसरा विषय असा आहे, एकतर आपण ही माहिती अशी चुकीची दिली आहे मंत्री महोदय. अवकाळी पाऊस आला कधी? फेब्रुवारीच्या अखेरीस. आपण कृषी अधिकाऱ्याला जे पत्र पाठवलं आयुक्तांकडे ते 27/3/2026 ला पाठवलं. त्याच्यानंतर परत एकदा एप्रिल महिन्यामध्ये आपण पाठवलं. अवकाळी पाऊस अध्यक्ष महोदय आलाय कधी? फेब्रुवारीच्या अखेरीस. पंचनाम्याची मागणी कधी केली डिपार्टमेंटनी? 27/3/2026. आता खाली असं लिहिलंय उत्तरामध्ये की हा अहवाल सादर करण्याची कारवाई सुरू आहे. हे साफ खोटे अध्यक्ष महोदय. मंत्री महोदय, अहवाल सादर झालेला आहे. 16/6/2026 ला अहवाल सादर झालेला आहे. आपण चुकीची माहिती सभागृहाला का देताय की अहवालच सादर झालेला नाही? आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून कृषी अधिकाऱ्यांनी, कृषी अधीक्षकांनी अहवाल वरती पाठवलेला आहे 16/6/2026 मध्ये. मग आपण उत्तरामध्ये असं का देताय की अहवाल झालेला नाही? आता पंचनाम्याची तुम्ही पंचनामा केलाय कधी? 27/3/2026. साहेब, 3.5 महिने लागतात पंचनाम्यासाठी. सिंधुदुर्ग जिल्हा आहे केवढा? 3 साडेतीन महिने. हे पण आत्ता का अहवाल पाठवला? आता अधिवेशन सुरू होतंय म्हणून. अधिवेशनाच्या तोंडावर तुम्ही अहवाल सादर करता आणि मंत्री महोदयांना माहिती सुद्धा नाही की अहवाल सादर झालेला आहे. अच्छा, एनडीआरएफचा आपण नॉर्म सांगितला मंत्री महोदय. एनडीआरएफ मध्ये आपण पर हेक्टरी किती देणार आहेत एकदा जाहीर करा. कोकण कुठल्या निकषामध्ये येतं एकदा जाहीर करा. एनडीआरएफच्या नॉर्म मध्ये पर हेक्टरी आपण किती देणार आहोत? अच्छा, मागणी कितीची आहे? शेवटची मागणी अध्यक्ष महोदय 2006 ला आंबा आणि काजू उत्पादकांना किंवा शेतकऱ्यांना मदत मिळाली 2006 मध्ये. आमचा आंबा आणि काजू शेतकरी त्याच्यानंतर त्याला काहीच मिळालेलं नाही. 2006 मध्ये जेव्हा आमच्या शेतकऱ्यांना, आंबा आणि काजू शेतकऱ्यांना मदत मिळाली, आम्ही आता 2026 मध्ये तुमच्याकडे नुकसान भरपाई मागतोय. तुम्ही आम्हाला एनडीआरएफच्या नॉर्म खाली नेमकी ती पर हेक्टरी किती मदत करणार ते जाहीर करा. आणि मागणी कितीची आहे? जवळपास 50,000 ते 1,00,000 पर हेक्टरीची. एनडीआरएफचा नॉर्म काय सांगतो अध्यक्ष महोदय? 22,500. ह्यांचं काय होणार आहे अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये? माझी विनंती आहे मंत्री महोदयांना, अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून, एक तर ही रक्कम ही 50,000 हेक्टरी किमान व्हावी, किंवा 1,00,000 हेक्टर केलं तर तुमचं अभिनंदन, अख्ख्या कोकणामध्ये तुमचं अभिनंदन करू. आणि त्या कृषी विद्यापीठाला एकदा, त्या कृषी विद्यापीठाचं काहीतरी बंदोबस्त करा अध्यक्ष महोदय. या आता ती कृषी विद्यापीठ बंद करा किंवा त्यांचं फंडिंग बंद करा. सगळे खोटे अहवाल देत आहेत ते. एकही शेतकऱ्याला त्याचा फायदा होत नाही. ती नेमकी कृषी विद्यापीठ करते काय? एकदा त्याच्यावर व्हाईट पेपर काढा अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे. आणि शेवटचा मुद्दा असा, साहेब, सभागृहाला ही खोटी
इन्फॉर्मेशन येता कामा नये ह्याच्यासाठी आपण आपल्या इंटर डिपार्टमेंटमध्ये आपल्याला जी काही कारवाई करायची ती करा, त्यांना निर्देश द्या. ही कुठली माहिती आपण सभागृहामध्ये देताय? त्यांच्यावर कारवाई आपण करणार आहात का? आणि हे जे काय आमचे पैसे आहेत हे आपण कधी देणार आहात हे एकदा जाहीर करा, आणि प्रति हेक्टरी आपण किती देणार आहात? चला मंत्री अध्यक्ष महोदय, खरं तर निलेश राणे साहेबांनी हा जो कोकणातला जो प्रश्न आंबा काजू बागायतदार शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचा जो प्रश्न विचारला तो खरं तर अत्यंत महत्त्वाचा आहे आणि शासनाला याचं गांभीर्य आहे. अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, शिंदे साहेब असतील, सुनेत्रावहिनी पवार असतील आणि कोकण भागातले माननीय मंत्री महोदय असतील, सर्व आमदार महोदय असतील, या सर्वांची बैठक स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी ताबडतोब घेतली. आणि राणेसाहेब म्हटले त्याप्रमाणे गोष्ट खरे की या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे ह्या सर्वांना जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना कुठेतरी चांगल्या प्रकारची नुकसान भरपाई मिळावी ही त्यांची मागणी होती. आणि त्याप्रमाणे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ताबडतोब तिथं निर्देश दिले होते की या बाबतीमध्ये लवकरात लवकर या शेतकऱ्यांना बागायतदारांना मदत मिळाली पाहिजे. आणि त्या संदर्भामध्ये आपल्या माहितीसाठी सांगतो की आज आंबा व काजू पिकात झालेल्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना अर्ध देण्यासाठी आपण जे NDRFचा राणेसाहेब तुम्ही ही विचारला की किती मदत मिळते, तर आपल्या सर्वांना माहिती आहे की साधारणतः NDRFचा नियम हा सगळ्या राज्याला सगळ्यांना सारखा असतो आणि त्या बाबतीमध्ये साधारणतः ती 22,500 रुपये असे हेक्टरी मदत होती असते. आणि संपूर्ण आपल्या कोकणाचा जर विचार केला, सगळ्या आपण जिल्ह्याचा जर विचार केला, त्यामध्ये साधारणतः 209 कोटी रुपयाची मदत ही NDRFच्या माध्यमातून लवकरात लवकर ही आपल्या शेतकऱ्यांना दिली जाईल. यामध्ये जर आपण जिल्ह्याचा जर विचार केला तर साधारणतः ठाणे जिल्ह्यामध्ये 4,669 शेतकऱ्यांना त्यांचं क्षेत्र थोडं ठाण्यामध्ये कमी आहे, 295 हेक्टर, त्यांना 4,84,00,00,000 रुपयाची मदत अपेक्षित आहे. पालघरमध्ये 17,612 हेक्टर, शेतकरी 17,612 शेतकरी आणि 2,868 हेक्टर, त्याची रक्कम 6,47,00,000 रुपये. रायगड जिल्ह्यामध्ये 17,000 शेतकरी आणि 8,987 हेक्टर, 20,28,00,000. आणि विशेषतः मदत जास्त जिथं बाधित जिल्हे जे असतात, एक रत्नागिरी हे 52,628 शेतकरी आणि 43,665 हेक्टर असे 98,45,00,000. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जो राणेसाहेबांनी प्रश्न विचारला 42,322 शेतकरी आणि 34,728 हेक्टर क्षेत्र आणि 79,05,00,000 अशी 209 कोटी रुपयाची निधीची आवश्यकतेच्या बाबतीमध्ये आपण मदत पुनर्वसनाला हा प्रस्ताव दाखल केलेला आहे. आणि येणाऱ्या लवकरात लवकर 8-10 दिवसामध्ये ही मदत माझ्या कोकणातल्या शेतकऱ्याला कशी मिळेल आणि या बाबतीमध्ये मिळेल यासाठी प्रयत्न आम्ही काळजी घेतोय. दुसरं आपल्याला माहित आहे की मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळेस बैठक घेतली आणि विमा कंपनीचे प्रतिनिधीला आपण त्या बैठकीला बोलवलं होतं आणि त्याप्रमाणे त्यांनी मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिलेले, त्याप्रमाणे कोकण विभागातील आपला आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांना हवामान आधारित फळपीक विमा योजनेतून साधारणतः 71,000 शेतकरी 71,854 शेतकऱ्यांना 217 कोटी रुपयाची नुकसान भरपाई ही विमा कंपनीकडून अध्यक्ष महोदय ही मंजूर झालेली आहे. त्याचा जर विचार केला, जे त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात असेल, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सगळ्यात जास्त 85,82,00,000, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 36,609 शेतकरी अध्यक्ष महोदय 90 कोटी रुपये, रायगड जिल्ह्यामध्ये 7,189 शेतकरी 26,79,00,000, पालघर जिल्ह्यामध्ये 3628 शेतकरी 7,69,00,000 आणि ठाणे जिल्ह्यामध्ये 2,301 शेतकरी 7,37,00,000 असे एकूण 237 कोटी रुपयाची विमा कंपनीच्या आपण रुपये नुकसान भरपाईची त्यांना मंजूर झालेली ही रक्कम येणाऱ्या 15 दिवसाच्या आत माझ्या शेतकऱ्याला दिली जाईल हे आपल्या माध्यमातून सांगतो. आणि त्याचा अहवाल जसा सिंधुदुर्गाचा जिल्हा आहे तसा रत्नागिरीचा 10/6/26ला आपल्याकडे जमा केलेला आणि त्यामध्ये आंबा काजू फळपिकाचं साधारणपणे 54,000 शेतकरी त्यामध्ये आहेत. या अहवालाचा देखील आपण कुठचाही पुढे विचार न होता
हेक्टरी 22,500 रुपये देण्याचं जे मान्य केलंय त्यातलाही 1 रुपया अद्यापपर्यंत मिळालेला नाही. तर ही रक्कम जसं निलेशजींनी सांगितलं तर ते हेक्टरी 1 लाख रुपये होण्याबाबत आपण विचार करणार का? त्याच्यानंतर मध्यम मुदत कर्जाचं पीक कर्जात आत्ताच्या ह्याच्यात आपण घेणार का? आणि ते पीक कर्जात घेण्याबाबतची कारवाई आंबा आणि काजूचं पीक कर्जमाफीत घेण्यात यावी. त्याचबरोबरीने AI तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी आंबा आणि काजूसाठी आपण विशेष लाभ किंवा अनुदान देणार का? हे माझे स्पेसिफिक प्रश्न. अध्यक्ष महोदय, शेखर निकम साहेबांनी खूप चांगले प्रश्न विचारले. याच्या माध्यमातून निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये आपल्या आंबा आणि काजू पिकासाठी जी काय मदत शासनाच्या वतीनं कृषी विभागाच्या मदतीने करणं गरजेचं आहे ती निश्चित प्रकारे निकम साहेब केली जाईल. हे आम्हाला माहिती आहे की शेवटी कोकण विभागातला शेतकरी हा अत्यंत गरीब आणि एक कष्ट करणारा शेतकरी आहे आणि अडचणीच्या काळामध्ये या शेतकऱ्यांच्या पाठीमागं राहणं, या शेतकऱ्याला मदत करणं ही शासनाची जबाबदारी. इथं बावनकुळे साहेब, इथं मंत्री बावनकुळे साहेब इथं सिनियर मंत्री आमचे आहेत आणि बावनकुळे साहेबांनी पाठीमागं या संदर्भामध्ये या कोकणातल्या शेतकऱ्या संदर्भात बावनकुळे साहेबांनी पण बैठक घेतली होती, मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली होती. म्हणजे महसूल मंत्री आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी निकम साहेब बैठक घेतली होती. शासन या आपल्या बाबतीमध्ये सकारात्मक आहे. शेवटी NDRFचा नियम हा सगळ्याला सारखाच आहे, पण पीक विमा कंपनीच्या आपल्याला माहिती आहे की ह्या बाबतीमध्ये आपल्याला आपला आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांना हवामान आधारित जी पीक विमा योजना आहे यामध्ये साधारणतः 217 कोटी आणि तुम्ही ज्या रत्नागिरी जिल्ह्याचा तुम्ही विचारला त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नुसत्या विमा कंपनीकडून आपल्याला 90 कोटी रुपयाची नुकसान भरपाई ही मंजूर केलेली आहे. आणि मी तुम्हाला सभागृह अध्यक्ष महोदय या सभागृहाला सांगतो, ह्या दोन्ही रकमा ही जी NDRFची रक्कम आहे शेवटी मदत पुरवठा आपण तो प्रस्ताव पाठवलेला आहे, तो लवकरात लवकर या अधिवेशनापूर्वीच ती रक्कम कशी मिळेल त्या ताबडतोब आपण GR काढू. ह्या बरोबर विमा कंपनी सुद्धा रक्कम 15 दिवसात कशी मिळेल, ह्या दोन्ही रकमा 15 दिवसाच्या आत माझ्या या कोकणातल्या शेतकऱ्यांना मिळतील ही काळजी हे शेतकरी घेत कृषी विभाग. मंत्री महोदयांना हा प्रश्न विचारायचा आहे. मंत्री महोदय, आपण आता काय सांगितलं की आपण सिंधुदुर्ग जिल्ह्याला 209 कोटी रुपये देतोय, बरोबर आहे. 42,000 हेक्टरची जी काही नुकसान भरपाई डिवायडेड बाय 209 कोटी रुपये किती होतात बघा ना. NDRF मध्ये पण बसणार नाही ते. NDRF कुठला रेट देताय आपण आम्हाला बघा. तुम्ही NDRFचा 22,500 रेट आहे, तुम्ही 42,000 हेक्टर म्हणताय, डिवायडेड बाय 209 कोटी काढा, किती होतात बघा. अहो काही चाललंय म्हणजे किती होतात सांगा ना मला. म्हणजे पर हेक्टरी NDRFचा नॉर्म काय सांगतो मंत्री महोदय, 22,500. आम्ही मागणी किती करतोय, लाखभर रुपये तुम्ही आम्हाला नुकसान भरपाई द्या आणि तुम्ही आम्हाला काय 200-300 रुपये देताय. काय साहेब कसला हिशोब आहे अध्यक्ष महोदय, कसला हिशोब आहे. एक मिनिट, काही आम्ही ऐकून घ्यायचं अध्यक्ष महोदय. बसून या बाबतीमध्ये ऐका ना, या बाबतीमध्ये महसूल एक मिनिट नाही ना, असं बरोबर नाही. एक मिनिट मंत्री महोदय, एक मिनिट. नाही हे एक मिनिट. सभागृहाने एकदा सदस्यांनी मंत्री महोदयांना प्रश्न विचारल्यानंतर उत्तर तरी ऐकून घ्या. बोला. मी मागाशी सांगितलं की कोकणातला शेतकरी हा चिवट आणि अत्यंत गरीब आणि कष्ट करणारा आहे. या बाबतीमध्ये स्वतः मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री या दोघांनी आमच्या सगळ्यांच्या बैठक घेतल्या होत्या. या बाबतीमध्ये शेवटी NDRFचा नियम तर पाटील साहेब सगळ्यांना सारखा आहे, त्यामध्ये आपण हे करू शकत नाही. मी आपल्याला एवढं सांगतो, या बाबतीमध्ये कोकणातले जे राणेसाहेब लोकप्रतिनिधी जे कोकणातले आहेत या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री महसूल मंत्री यांच्या समवेत सर्वांची परत एकदा बैठक घेतली जाईल. चला, प्रश्न क्रमांक 5. माननीय कृषी मंत्री साहेब जे बोलतायत अध्यक्ष महोदय, हा जो काय ही जी काय जनभावना आहे, ज्या निलेश राणे साहेब असतील, निकम साहेब जे ते खरी आहे अध्यक्ष महोदय. कधी नाही तर एवढं मोठं नुकसान आमच्या कोकणामध्ये आंबा आणि काजूचं झालेलं आहे अध्यक्ष महोदय. फक्त आपल्याला विनंती आमच्या कृषी मंत्री महोदयांच्या वतीने मी करतो अध्यक्ष महोदय, ह्या बाबतीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी बैठकही घेतली. NDRF नॉर्मच्या पलीकडे जाऊन
पलीकडे जाऊन मदत देण्याची स्पेशल केस करण्याची तयारी राज्य सरकारची आहे अध्यक्ष महोदय, हे मी तुम्हाला शाश्वती देतो अध्यक्ष महोदय. म्हणजे NDR नॉर्मच्या पलीकडे जाऊन, कारण का जो अहवाल खालती गेलेला आहे अध्यक्ष महोदय तो 90% नुकसानाचा आहे, जो निलेश राणे साहेबांनी सांगतायत 90% नुकसान. त्याच्या अनुसार कधी नाही ती जेवढी मदत राज्य सरकारच्या वतीने आंबा आणि काजू शेतकऱ्यांना भेटेल ठीक आहे. हे सभागृहाला मी सांगू इच्छितो अध्यक्ष महोदय. चला, प्रश्न क्रमांक 5. अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक